महाराष्ट्रामधील स्त्री संत, साधू, तपस्वी व पवित्र व्यक्ती संत कानोपात्रा यांचा जन्म 15व्या शतकात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी झाला. या गावी श्यामा नावाची एक गणिका राहत होती. अशा रूपसंपन्न गणिकेच्या पोटी कानोपात्रा जन्माला आली. आई धनवान गणिका असल्याने महालासारख्या भव्य प्रासादामध्ये ती लहानाची मोठी झाली. आई श्यामाने कानोपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कानोपात्रा रूपवती होती, तितकीच बुद्धिमानी होती. सौंदर्य आणि गोडगळा यामुळे तिच्यावर अनेक संकटे आली. तिचे सौंदर्य, गायन, नृत्य याची कीर्ती दूरवर पसरली. कानोपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा, राजदरबारी रुजू व्हावं असं आई श्यामाला वाटत होतं. तर कानोपात्रेला त्याची किळस वाटत होती. वयाने मोठ्या झाल्यावर कानोपात्राला आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा अर्थ समजू लागला होता. ज्या वयात सुखाची स्वप्ने बघायची, त्याच वयात त्या पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्या. नाचगाणी करून पोट भरण्यापेक्षा विठ्ठल भजनात दंग झाल्या. आपले सर्व जीवन त्यांनी विठ्ठलचरणी अर्पण केले. मंगळवेढ्यातील विषारी पुरुषांची नजर तिच्यावर पडली, पण पुरुष माणसाच्या इच्छेखातर नाचगाणं करणार नाही या विचारावर कानोपात्रा ठाम राहिल्या. त्यामुळे आई श्यामा व कानोपात्रेचा छळ सुरू झाला. वैभव ओसरलं तरीही त्यांच्या अंतकरणात पांडुरंगाचे रूप भरून राहिले होते. पण आपल्यासारख्या गणिकेच्या मुलीला परमेश्वर आधार देईल का? तो आपली भक्ती स्वीकारेल का? असे प्रश्न कानोपात्राच्या मनात येत असत. तीर्थक्षेत्र पंढरपूर मंगळवेढ्यापासून फार दूर नव्हते. एकादशीला अनेक वारकरी मंडळी विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत पंढरीला जात. तेव्हा वारकरी मंडळीकडून पंढरपूर संबंधी अधिक माहिती ती मिळवू लागली. शेवटी तिने वारकऱ्याच्या एका दिंडीशी सलगी केली. कानोपात्राला विठ्ठलाच्या भेटीची तळमळ लागली. त्यामुळे पंढरपूरला जाण्याचे तिने ठरवले. घरी गेली. जुजबी सामान आणि आवडती विणा घेऊन ती बाहेर पडणार इतक्यात तिच्या आईने विचारले, "अगं हे काय? कुठे निघालीस?" "मी पंढरीला निघाले" असे सांगून आईला नमस्कार करून ती घराबाहेर पडली. दिंडीच्या सोबतीने पंढरीची वाट ती चालू लागली. वाटेत भक्तिपर अभंग रसाळपणे गाऊन तिने सर्वांची मने जिंकली. तिच्या विठ्ठल भक्तीची खात्री सर्वांना पटली. वारकऱ्यांनी तिला आदराने आणि कौतुकाने पांडुरंगाच्या महाद्वारापाशी आणले. विठ्ठलाचे प्रसन्न रूप पाहून तिने लोटांगण घातले. जीवनाची सार्थकता झाली. कानोपात्राची म्हातारी दासी वारकरी हौसाबाई हिने पंढरपूरमध्ये त्यांच्या दोघींच्यासाठी एक झोपडी बांधली. कानोपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करीत असे. दिवसेदिवस कानोपात्रा विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. कानोपात्रेची निस्सीम भक्ती, विठ्ठल भेटीची आर्तता, अभंगातील अवीट गोडी इत्यादी गोष्टीमुळे तिची ख्याती पंढरपूरच्या परिसरात पसरली. पण समाजातील काही वाईट लोकांनी कानोपात्रेच्या अप्रतिम सौंदर्यावर भाळून तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्या दुष्ट लोकांनी आपले मनोगत साध्य झाले नाही म्हणून वेगळाच डाव टाकला. त्या लोकांनी कर्नाटकातील बिदरच्या बादशापुढे कानोपात्रेच्या विलोभनीय सौंदर्याचे रसभरीत वर्णन केले. या सौंदर्याचे खरे भोगते आपणच आहात. हे सर्व ऐकल्यावर बादशाचे मन विचलित झाले. बादशाने संत कानोपात्रेला घेऊन येण्याची आपल्या सेवकांना आज्ञा दिली. कानोपात्रा पुन्हा काळजीत पडली. तिने पांडुरंगाजवळ धरणे धरले. सेवकांनी कानोपात्रेला बादशाचा संदेश सांगितला.
मुकाट्याने आली तर ठीक, नाही तर बळजबरीने घेऊन जाण्याचा त्या सेवकाचा विचार तिला कळला. आता मात्र कानोपात्रेचा धीर सुटत चालला होता. मोठ्या प्रयत्नाने सांभाळलेल्या पावित्र्याचा चक्काचूर होणार बेसूर हे भविष्य तिला दिसू लागले. तिने सेवकांच्या जवळ थोडी मुदत मागितली. दुसरा दिवस उजाडला. बादशाचे सेवक देवळात आले. त्यांनी तिला दरडावून बाहेर येण्याचा हुकूम केला. कानोपात्रेला ते यमदूतच वाटले. देवाच्या पायावर पुन्हा स्पर्श करण्याकरता ती गाभाऱ्यात गेली आणि तिने निर्वाणीचा आक्रोश सुरू केला. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ मी न ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी वीटाबाई. मोकळोनी आस झाले मी उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. असे म्हणून तिने विठ्ठलाच्या पायाला घट्ट मिठी घातली. त्यांचे पाय अश्रूंनी भिजवले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या तिथेच विठ्ठलाकडे डोळे लावून कायमची ती ध्यानस्थ झाली. तिचे पावित्र्य अभंग राहिले. तिचे सोने झाले. ती खरी देवदासी झाली. ती खरी संत झाली. कुणी गुरु नाही, घरी भक्तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने त्यांनी ईश्वर प्राप्ती करून घेतली. त्या अप्रतिम भक्तीमुळे समाजही त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि त्यांना संत पद प्राप्त झालं. संत कानोपात्रा यांचे विठ्ठल भक्तीपर 33 अभंग सकळ संत गाता या ग्रंथात समाविष्ट आहेत. पंढरपूरमध्येच विठ्ठल मंदिराच्या पवित्र भूमीत त्या विलीन झाल्या. संतांच्या मेळाव्यात मानाचे पान मिळवून संत कानोपात्रा अजरामर झाल्या. अशा या संत कानोपात्रा यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.